आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. भाळवणीमध्ये शोभेच्या दारूचा स्फोट, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू. विनापरवाना दारू बनवणाऱ्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल. खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील स्वागत कमानीजवळील शोभेच्या दारू बनवणाऱ्या पत्र्याच्या खोलीमध्ये सोमवारी दिनांक 22 सकाळी 10 वाजता शोभेच्या दारूचा भीषण स्फोट झाला. त्यात आफताब मंसूर मुल्ला वय 25 भाळवणी व अमीर उमर मुल्ला वय 35 चिंचणी अंबक तालुका कडेगाव हे दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत संदीप संपत लाड यशवंतनगर विटा यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली. दरम्यान विनापरवाना शोभेची दारू बनवण्याचे काम करणाऱ्या मंसूर कमरुद्दीन मुल्ला भाळवणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. भाळवणी गावच्या हद्दीत शेतजमीन गट क्रमांक 40-3 मध्ये मंसूर मुल्ला यांच्या खोलीत आज सकाळी विनापरवाना शोभेची दारू बनवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी दारूचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात आफताब मुल्ला व अमीर मुल्ला गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शोभेची दारू बनवणाऱ्या लोकांना शोभेची दारू बनवण्याचे व हाताळण्याचे शास्त्रीय प्रशिक्षण देणे व दुर्घटना होऊ नये म्हणून सुरक्षिततेची योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे. येथे काम करणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू घडून येणे संभवनीय आहे हे माहीत असूनही व त्याची जाणीव असूनही मंसूर मुल्ला याने तेथे काम करणाऱ्या व्यक्तींना शोभेची दारू हाताळण्याचे व बनवण्याचे शास्त्रीय प्रशिक्षण दिले नाही. अधिकृत परवाना न घेता स्फोटक पदार्थ अधिनियमाचा भंग करून वरील दोघांना गंभीर जखमी होण्यास कारणीभूत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान भाळवणी गावाच्या बाहेर ही दुर्घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की स्फोटाच्या आवाजाने भाळवणी गाव व गावापासून 12 किलोमीटरची जमीन हादरली. गाड्यांच्या काचांना तडे गेले. गावातील घरांमध्ये असणारी कपाटातील सर्व भांडी खाली पडली. दरम्यान ही घटना समजताच पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, पोलीस कर्मचारी तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी भेट देऊन पाहणी केली, पंचनामा केला. दरम्यान सांगलीच्या फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन स्फोटाची माहिती घेतली.